The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये मी राहुल ढोले तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आपल्या शोचं नाव आहे ॲस्ट्रो डिकोडेड. आणि आपल्यासोबत ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा प्रवास आपण करतो आहोत ते सगळ्यात महत्त्वाचे गेस्ट जे आहेत ते आपल्यासोबत आहेत ज्योतिष विद्या वाचस्पती डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी. सो गुरुजींसोबतचा हा प्रवास आपण आता पुढे चालू करूयात. मागच्या एपिसोडमध्ये आपण हे बघितलं होतं की तुमची कुंडली तुम्ही कशी बघू शकता किंवा तुम्ही स्वतः ती कशी तयार करू शकता. आणि तुमचे रिस्पॉन्सेस जे आहेत ते आम्हाला अतिशय चांगले मिळत आहेत. आणि आम्हाला पण खूप छान वाटतं की जेव्हा तुम्ही हे बघता, तुमचे स्वतःचे प्रश्न विचारता आणि तुमचा रिस्पॉन्स येतो, प्रतिसाद येतो, तर आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची. तर चला सुरू करूयात आजचा ह्या एपिसोडचा प्रवास. तर गुरुजी, आजचा जो प्रवास आपला असणार आहे तो ग्रह आणि त्यांचा प्रभाव, की मागच्या वेळेस तुम्ही एक छोटासा ट्रेलर दाखवलाच होता की ग्रह आपल्या लाईफ वरती किंवा एखाद्याच्या लाईफ वरती कसा परिणाम करू शकतात. तर आता पहिला प्रश्न आजचा असा आहे की ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह कोणती भूमिका बजावतात आणि त्यांचा परिणाम जो आहे तो आपल्या लाईफ वरती, एखाद्याच्या लाईफ वरती कसा होतो. प्रत्येक ग्रहाचं विशिष्टपूर्ण कार्य आहे. जसं तुम्ही म्हणाल गुरु हा शिक्षणाचं कार्य करतो. व्यक्ती आयुष्यात किती एज्युकेटेड असेल, किती शिकेल, शिक्षण आणि शहाणपण हे गुरुमुळे आहे. कुंडलीत तो कोणत्या स्थितीत आहे त्यावरून ते सांगतायत. रवी आहे. रवी हा माणसाला आत्मशक्ती देतो. याचा विल किंवा कॉन्फिडन्स किती असेल आयुष्यात, एखादं काम करण्याची आपली क्षमता, इच्छाशक्ती ज्याला आपण म्हणतो, विल पॉवर, हे रवीमुळे समजतं. नंतर तुम्ही चंद्र म्हणा, म्हणजे मन, त्याची एखादी काम करण्याची मानसिक स्थिती किती आहे प्रभावी, म्हणजे लो आहे का अप आहे का मिडियम आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल एखादी काम करण्याची चिकाटी किंवा कष्ट करण्याची हार्डवर्किंगची क्षमता, ती मंगळामुळे समजते. नंतर शुक्रमुळे त्या व्यक्तीमध्ये ते काम करताना एक रिलॅक्स राहण्याची क्षमता किती आहे, म्हणजे कोणते ताणतणाव न करता इझी खेळ मिळत एखादं काम करतोय आणि पण ते परफेक्टली करतोय, ते शुक्रमुळे इझीनेस जो असतो. त्याच्यानंतर शनी हा त्या विशिष्ट कामामध्ये त्याची असणारी चिकाटी किंवा एक प्रकारचं धैर्य याची परीक्षा घेतो. बाबा लवकर होत नाही पण तो थांबणार नाही, चिडणार नाही, राहणार नाही, ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ही जी एक क्षमता माणसाची असते ते शनीमुळे. असं प्रत्येक ग्रहाचं जे वैशिष्ट्य ते आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक कार्यक्षेत्रात हे वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी गुणधर्म दिसते. गुरुजी, आता जसं आपण म्हणतो की जन्मपत्रिकेमध्ये सूर्य आहे, चंद्र आहे, आणि आतील ग्रह आणि बाहेरील ग्रह, म्हणजे सूर्य, चंद्र, आतले ग्रह आणि बाहेरचे ग्रह. तर मला फक्त आधी हे सांगा की आतले ग्रह आणि बाहेरचे ग्रह म्हणजे कोणत्याही कुंडलीत नॉर्मली सगळ्यांना अभ्यास असेल की बाबा असे विशिष्ट ग्रह असतात, ही चौकट असते. चौकट 12 चौकटी असतात. त्याच्यात आपण एक आकडा टाकला, 1 2 3 4 5 6 असे 12 आकडे असतात. ते साधारण एक आकडा, 4 आकडा, 7 आकडा आणि 10 याला म्हणतात केंद्र, आतले ग्रह. 1 4 7 10 1 4 7 10 ही निसर्ग कुंडली म्हणतात. असे प्रत्येकाचे हे वेगळे असतात कुंडलीनुसार, पण निसर्ग कुंडली प्रमाणे. आणि जे बाहेरचे असतात ज्याला आपण 2 3 किंवा 5 6 किंवा 8 9 11 आणि 12 हे बाहेरचे. जसं दिल्ली केंद्रस्थान, केंद्र सेंटर, आणि त्याच्या आजूबाजूला असणारे राज्य देशातले, बरोबर. तसं केंद्रस्थान दिल्ली. तसं केंद्रातले ग्रह जे असतात किंवा केंद्रस्थानातली गोष्टी ज्या असतात तिथे जितके जास्त ग्रह असतील तितकी जीवनात व्यक्ती पॉवरफुल असते. आणि जितके कमी ग्रह असतात तितके जीवनामध्ये माणसाला जास्त कष्ट करावे लागतात, जास्त प्रकारच्या असणाऱ्या संकटांना, समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून केंद्रात ग्रह असणं हे शुभ लक्षण असतं. ते पापग्रह किंवा वाईट ग्रह असो किंवा चांगले ग्रह, वाईट असणं आवश्यक आहे. म्हणून केंद्र बलवान असेल, जसं आपण म्हणतो केंद्र चांगलं सरकार पाहिजे, आपल्या महाराष्ट्रात जाऊ दे, म्हणजे त्या दृष्टीने त्याची जीवनाची असणारी स्थिती समजते. त्यामुळे केंद्रस्थान हे जास्त महत्वपूर्ण मानले जाते. म्हणजे बाहेरच्या याच्यात जर कमी ग्रह असतील, बाहेरचे कमी असावे, केंद्रात जास्त असावे, एक साधारण असं ढोबळमानाने आहे. तर त्याप्रमाणे कुंडलीतला विचार करून त्या गोष्टी सांगतात. मग बाकी डिटेल मायक्रोस्कोपिक कुठला ग्रह कोणता कुठे आहे, कोणत्या स्थानात आहे, कारण प्रत्येक स्थानाचं आपापलं कॅरेक्टरिस्टिक्स महत्व आहे जे आपण येणाऱ्या एपिसोड मध्ये बघू. आता मला सांगा की ब्ल्यू प्रिंट आहे आपली, कुंडली तयार झाली, तुमचा जन्म ठिकाण, जन्मवार, जन्मवेळ या गोष्टीवरनं तुमची कुंडली तयार झाली. तर आता काय होतं की ती ब्ल्यू प्रिंट आहे, ती तर कधीच बदलणार नाही. पण जसं जसं वर्ष वाढत जातील, काळ पुढे जात जाईल, तर ग्रहांचं संक्रमण होत राहील.
सो ग्रहांचं संक्रमण आपल्या दैनंदिन लाईफ वरती आणि जीवनातल्या प्रमुख घटकांवर कसा परिणाम करतो? असं आहे, तुम्हाला मला मी बोललो, रवी, चंद्र, नक्षत्र हे 3 गोष्टी प्रभाव करतात. मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा पंचांग असतं, म्हणजे त्याचा जन्म कोणत्या वारी झालाय, कोणत्या नक्षत्रावर झालाय, नक्षत्र आल्यामुळे कोणत्या राशीत झालेला आहे, राशीमुळे त्या दिवशी कोणतं योग होता, याला करण, नक्षत्र, पंचांग त्याच्याने बनतं. म्हणजे त्या दिवशीचे असणारे वैशिष्ट्यपूर्ण एक प्रकारची दैनंदिनी, ते सगळं त्याच्यातून समजतं. त्यामुळे जीवनात त्या त्या ग्रहांचा जीवनावर तसा प्रकारचा प्रभाव पडतो. जे तुम्ही मग विचारलं त्याप्रमाणेच ह्या गोष्टी आहेत की रवी हे जे नवग्रह आहेत, नवग्रहांचं मानवी जीवनावर त्या त्याप्रमाणे कोणत्या स्थानात कुठे आहे. कुंडली जसं मी तुम्हाला म्हटलं का पहिलं स्थान हे स्वभाव दाखवतं, दुसरं धनस्थान, संपत्ती स्थान आहे, तिथे कोणता ग्रह असला का आर्थिक स्थिती चांगली ती, या माणसाची रास कोणती त्याचा विचार करावा लागतो. असं प्रत्येक गोष्टीचा एक कोरिलेशन आहे, म्हणजे एक गोष्ट दुसऱ्याशी संबंधित असते. त्यामुळे ग्रहस्थितीचा विचार तसा करून त्याचं उत्तर देत आहे. तर त्याप्रमाणे प्रत्येकाचा जन्म ज्या चौकटीत झालेला आहे त्याप्रमाणे तो भाग्यस्थानात कोणता ग्रह आहे. भाग्य म्हणजे अपॉर्च्युनिटीचं स्थान, ज्याला भाग्यस्थान या कोपऱ्यात मान्य देतो. दशे म्हणजे प्रोफेशन, हा कोणत्या प्रोफेशन मध्ये पुढे जाईल, आयुष्यात कोणता व्यवसाय करेल किंवा कोणता धंदा करेल किंवा आयुष्यात कोणत्या क्षेत्रात काम करेल. नंतर लाभस्थान, याला मित्र कसे आयुष्यात मिळते, लाभस्थानावर मित्र समजतात. नंतर तसेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक लाभ समजतात. व्ययस्थानावर माणसाचा एक प्रकारचा कोणत्या गोष्टीत खर्च जास्त करेल किंवा एक प्रकारची मानसिकता खर्चिक असण्याची कितपत स्थिती आहे, जीवन जगण्याची पद्धती कशी आहे, चैनी आहे की साधं जीवन आहे की शृंगारिक आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीचा उपाय व्ययस्थान. तर अशी स्थानं आणि ग्रह आणि त्यांचे असणारे नक्षत्र यांचा संपूर्ण विचार या विशिष्ट गोष्टीत केला. म्हणजे व्ययस्थानावरनं मला म्हणजे फक्त एक प्रश्न विचारायचा होता की सगळ्या महिलांचं व्ययस्थान म्हणजे खूपच असं हेच असतं का, त्या खर्चच करत राहतात शॉपिंग? नाही, हा जरी विनोदाचा विषय असेल तरी असं नाहीये. व्ययस्थानातले ग्रह माणसाला त्या दृष्टीने त्या कोणत्या विशिष्ट बाबतीत तो खर्च करेल ते दाखवतात. हा, म्हणजे एखाद्या आरोग्यावर होऊ शकतो किंवा मग तुमच्या कोणत्याही. आता एखाद्या स्त्रीच्या व्ययस्थानात शुक्र असेल तर तुमच्या लक्षात येईल ती ब्युटी पार्लर मध्ये जास्त जाईल, दर महिन्याला 10,000 तरी ब्युटी पार्लर कॉस्मेटिक्स खूप कॉस्मेटिक्स मध्ये करेल, स्वतःला सुंदर दिसायचा प्रयत्न. म्हणजे एक लॅव्हिशनेस जो असतो तो शुक्र तिथे असेल तर असतो. पण त्याच स्त्रीच्या कुंडलीत तिथे समजा गुरु असेल आणि तो गुरु समजा आरोग्य स्थानाच्या संबंधित असेल तर मग आरोग्यावरचा खर्च. म्हणजे शेवटी त्या स्थानाचा संबंध त्या ग्रहाशी काय आहे त्याचा पण विचार त्याच्यावरनं ते खर्चाचं स्थान आहे. त्या दृष्टीने मनुष्य जीवनात त्या प्रकारच्या ठिकाणी त्याच्या संपत्तीचा खर्च जास्त. लोक म्हणतात नाही हो आमचं मेडिकलवर खूप खर्च आहे, कोण कुटुंब प्रमुख दाखवा त्याची कुंडली, तुम्ही बघा त्याच्या कुंडली लिहिलं आरोग्य स्थानावर जास्त खर्च आहे, कारण आरोग्य स्थानाचा मला कुठेतरी व्याज बसलेला असतो. किंवा एखादा नाही आम्ही शिक्षण लाख रुपये घालून बसतो, समजा जे डॉक्टर होते 1 कोटी रुपये देणगी देऊन, आता आजकाल नीटचं चाललेलं आहे 1 कोटी रुपये देणगी द्या, भाव फुटलेला आहे काही ठिकाणी, आम्हाला 70 लाख रुपये देणगी द्या आणि ऍडमिशन घेऊन टाका. मग ते अशी कुंडली तुम्ही बघाल त्या डॉक्टरची, तिचे तुम्हाला दिसेल की याचा शिक्षणावर खर्च खूप झालेला आहे. लगेच लक्षात येईल. मग त्या सांगा तुम्ही खूप खर्च केला शिक्षण, हा तुम्ही कसं का ओळखतो, म्हणजे ह्या गोष्टी लगेच लक्षात. म्हणजे गुरुजी जर समजा असं झालं कधी की एखाद्यास काय झालं की ठीक आहे तुम्हाला वडिलांची कुंडली माहित नाही, पण मुलाची कुंडली जरी समजा तुम्ही घेतली तरी त्याच्यावरनं वडिलांच्या काही गोष्टींचा अंदाज डेफिनेटली लावता येऊ शकतो की त्यांची. कारण की जसं आता तुम्ही म्हटलात की कुटुंब प्रमुखाची कुंडली दाखवा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की यांचा खर्च कसा कशा. म्हणजे जीवनामध्ये आपले खर्चाचे काय जीवनात गोष्टी असू शकतात. मग हे माहिती करून घेणं का बरं आवश्यक आहे. तर आपण जर ते माहिती करून घेतले तर त्या संबंधित प्रसंगानुरूप आपण काही त्याच्यात एक प्रकारची खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजे असं खर्च होणार आहे इथे ही माहिती बरोबर, तर त्याला आपण थोडा लगाम एक 20-25% तरी लावू शकतो. ऍटलीस्ट माहिती असल्यामुळे आपण जेव्हा तो प्रसंग येतो तेव्हा विचार थोडा करतो का भाई करावं की नाही. बरोबर, हा फायदा ज्योतिषशास्त्रातल्या गोष्टी जाणून घेतल्यामुळे नक्की होतो का आपल्या जीवनात त्या विशिष्ट गोष्टींसाठी आपल्याला नियंत्रण मिळवता येतं, ज्याच्यात बेनिफिट हा आपल्या जीवनासाठीच होतो. म्हणून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास प्रत्येकाने आपली कुंडली योग्य तज्ञ ज्योतिषाकडून, हे फार महत्वाचं. आजकाल तज्ञ ज्योतिष मिळणं हा एक भाग्याचा भाग आहे. आपल्या लक असेल तर चांगला तज्ञ ज्योतिषी मिळेल, कारण ह्याच्यात हल्ली अनेक लोक आहेत का जे प्रायमरी अभ्यासक असतात स्वतःला ज्योतिष म्हणून मिरवतात आणि ही पूजा करा ती पूजा करा कर्मकांड सांगतात, हे पण तितकंच योग्य नसतं. पण आता शेवटी बघा मी तेच सांगितलं का योग्य तज्ञ माणूस, एक्सपर्ट माणूस, एक्सपिरियन्स माणूस, डॉक्टर असावा, अशा प्रकारच्या लोकांकडे तुम्ही गेले ज्यांचं नाव आहे, ज्यांचे अनुभव लोकांना आले, ज्यांनी ते शेअर केले.
आता माझ्या बाबतीत असं आता विषय जर आहे पण तरी सांगतो, शेवटी याच्यात एक डोळस असणं फार महत्वाचं आहे. आता माझ्याकडे जे अनुभव मी ज्यांना कन्सल्ट करतो, जे लोक माझ्याकडे करतात किंवा ज्यांना मी मार्गदर्शन करतो, ते लोक मला नंतर मी त्यांना जे काही उपाय सुचवतो त्यांच्या जीवनविषयक प्रश्नांवर, तर ते मला नंतर व्हॉट्सअपला लिहून पाठवतात त्यांचं मत, की सर तुमचा हा उपाय मी केला, तुमच्याकडे आलो होतो या तारखेला आणि आम्हाला त्याचे असे चांगले अनुभव आले. असे माझ्याकडे 3000 लोकांचे बापरे. उपाय यशस्वी टेस्टिमोनियल्स आहेत तुमच्याकडे की तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला लाभ झाला, अशी 3000 प्रतिक्रिया मी सेव्ह केल्या. त्यामुळे हे कोणी म्हणतात ना ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा आहे वगैरे, तर मी त्यांना सांगतो हे बघा, हे वाचा, एक नाहीये, हे 3000 वाचत बसा आणि या माणसाला कॉन्टॅक्ट करा आणि त्याला सांगा का खरंच आला का. म्हणजे सांगायचा उद्देश ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा अजिबात नाही, हे काळाच्या कसोटीवर अत्यंत सायन्स आहे, एक शास्त्र ज्याला आपण शास्त्रातली एक स्ट्रीम आहे. जसं डॉक्टरी शास्त्र आहे, इंजिनिअरिंग शास्त्र आहे, जे काही विविध शाखा आहेत शास्त्रांच्या, त्याच्यापैकी ज्योतिषी पण एक विद्या शास्त्राच्या कसोटीवर आहे. त्यामुळे त्याचं हे अनुभवांतरी शास्त्र, ज्याला म्हणतात एक प्रकारचे रिअलायझेशन, तुम्हाला त्याची जाणीव त्याला होते, त्याला त्याचं लक्ष देतं का हे 100% रिझल्ट ओरिएंटेड आहे. आणि म्हणून जगात जेवढे यशस्वी लोक आहेत, अगदी नरेंद्र मोदी घ्या, की तुम्ही फडणवीस घ्या, किंवा अगदी सुप्रियाताई सुळे घ्या, माझ्याकडे अनेक व्हीआयपी लोक येतात, हे सगळे लोक इंटरनली आपल्या ज्योतिष कुंडल्या त्यांचा चेक करतात, आधार घेतात आणि त्यानुसार उपाय पण करतात. त्यामुळे जीवनात अधिक सक्सेसफुल जीवनात होता येतं, असं त्याचं महत्व. आणि मला काय वाटतं गुरुजी, की जर समजा तुम्हाला अगदीच अननोन म्हणजे न दिसता अगदी काय म्हणतो त्याला आपण अंधपणाने एखाद्या गोष्टीला सामोरं जाण्यापेक्षा बेस्ट वे की ज्योतिषाचा आधार आपल्याला मिळू शकतो. आपल्याकडे कुंडली आहे आणि आजकाल तर असंही नाहीये की कुंडली जरी नसेल तरी जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हस्तरेषा शास्त्र आहे, आपलं चेहऱ्यावरनं भविष्य बघण्याचं शास्त्र आहे, ह्या गोष्टी आहेत. ऍटलिस्ट तुम्ही मदत तर घ्या योग्य माणसाची, की जेणेकरून की तुम्हाला पुढची संकट जी आहेत ती ऍटलिस्ट माहिती होतील. जर टाळता येण्यासारखी असतील तर तुम्हाला ती टाळता येतील आणि मग पुढचा प्रवास सुरू होईल. 100% ऍस्ट्रॉलॉजी इज अ सायन्स ऑफ पॉझिटिव्हिटी. जीवनाला सकारात्मकता देणारे शास्त्र आहे. जीवन अधिक प्रोग्रेसिव्ह अँड हॅपी कसं होईल याविषयी मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे. जे निगेटिव्ह ऍस्ट्रॉलॉजीचा प्रचार करतात, आता असे ऍस्ट्रॉलॉजर आहेत, मी असं नाही म्हणत, ज्यांचा अभ्यास पूर्ण नाही बऱ्याच, मग ते घाबरून जातात, तुमच्या कुंडलीला हा वाईट योग आहे, किंवा काही असे काही विचित्र वागणारे लोक कुंडली फेकून देणे, हे असं कधी नसतं. कोणतीच कुंडली वाईट नसते किंवा कोणतीच चांगली नसते. जीवनाचं सुखदुःखाचं असणारं एक समान परिणाम म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी आहे. अधिक सुख आनंदाने कसं उपभोगता येईल याचं मार्गदर्शन या शास्त्रात होतं. आणि ते करण्यासाठी काय केलं पाहिजे, योग्य पद्धतीचे उपाय जे दैवी शक्तीने प्रभावित आहेत, तंत्र मंत्र आणि यंत्र स्वरूपाचे दैवी उपाय त्यांना म्हणतात, वेगवेगळे विषय असतात, ते जर श्रद्धेने केले गेले तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने, तर आपलं जीवन हे समृद्ध आणि प्रगतिशील आणि आनंदी होतं, असे या शास्त्राचं एक महत्व. केवळ कर्मकांड, ही पूजा करा, ती पूजा करा, ते करा, त्याने ते ज्योतिषशास्त्र नव्हे. म्हणजे मी असं म्हणणार नाही का ते करू नये किंवा ते चुकीचं आहे. काळसर्पयोग आहे, किंवा आजकाल लोक नारायण नागबली करतात, किंवा अनेक लोक त्रिपिंडी श्राद्ध करतात, किंवा अनेक शांती पूजांचं विधान शास्त्रात आहे, करावं ते, पण केवळ पूजाच करा. आणि लोकांना असं काही गैरसमज काही वेळेस पसरतो का पूजा म्हणजे ज्योतिष आहे का, असं नाही. त्या पूजांचं महत्व जरूर असावं, तज्ञ माणसाने सांगितलं कराव्या, परंतु त्याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपण दैवी उपाय म्हणतो, डिव्हायनरी सोल्युशन, तंत्र मंत्र यंत्र स्वरूपाचे दैवी उपाय, हा एक फार मोठा व्हास्ट विषय आहे. मी अनेकांना सल्ले त्याप्रमाणे देत असतो, त्याचाही विचार याच्यात आवश्यक आहे. त्यामुळे हे एक सकारात्मक जीवनाला दिशा आणि प्रगती देणारं शास्त्र आहे. या दृष्टीने याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. गुरुजी, आता विषय निघालाच म्हणून मी विचारतो पुढचा प्रश्न, की साधारणतः अशी कुठली ग्रहस्थिती असते की व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि नशीब ज्याला आपण म्हणतो, तर याला कसा आकार देतात? प्रत्येक कुंडलीमध्ये लग्नस्थान जे आहे हे महत्वाचं असतं. व्यक्ती कशी असेल ते लग्नेश म्हणजे लग्नस्थानाचा मालक, त्याला लॉर्ड म्हणतो. समजा एक आकडा आहे तर याचा लॉर्ड झाला मंगल, कारण एक मेष राशीचा मालक मंगल. आता ह्या संपूर्ण 12 स्थानात तो कुठे आहे, तो मंगळ जर दशमात असेल त्याला उच्चीचा म्हणतो. अशी व्यक्ती आपापल्या क्षेत्रात प्रचंड प्रभावशाली राहते, आर्थिक प्रगती चांगली करते. तो मंगळ भाग्यात असेल तर अशा लोकांना प्रारब्ध फार प्रभावशाली असतं, जीवनात अनेक संधी चांगल्या मिळतात, त्यामुळे आर्थिक प्रगती ते करून येते. म्हणजे लग्नस्थानाचा मालक जो आहे तो कोणत्या स्थानात आहे त्यावरून माणसाच्या जीवनाची दिशा समजते का बाबा आयुष्यात काय करेल, किंवा कोणत्या प्रकारे याच्या आयुष्यात आर्थिक गणित असतील, आर्थिक स्थिती असेल. म्हणजे असं प्रत्येक ग्रहाचं
किंवा प्रत्येक असणाऱ्या गोष्टींचं आपण अभ्यासपूर्वक मत नोंदवता येतं आणि मग त्याच्यात काही इनॅक्युरसीज असतील तर कोणत्या गोष्टी त्या इनॅक्युरसीज कमी होतील बरोबर. आणि त्याचा पॉझिटिव्हिटी वाढेल त्याचं सुद्धा मार्गदर्शन करतं. मला हे खूप छान वाटलं मागाशी तुम्ही म्हणालात की ज्योतिषशास्त्र हे सकारात्मकतेचं शास्त्र आहे, पॉझिटिव्हिटीचं शास्त्र आहे, की तुम्ही त्याला घाबरण्याची गरज नाहीये की कोणी सांगितलं की नाही नाही शनी खराब आहे किंवा राहू खराब आहे तर असं नका करू. जर तुम्ही योग्य माणसाकडे गेलात तर तुम्हाला ऍटलीस्ट दिशा मिळेल. ते घाबरवणार तर नाही. किंवा एक साधारण व्यावहारिक गोष्टी आहे. अनेक लोक असतात की जे लग्न करतात, लव्ह मॅरेज होतं आणि नंतर कधीतरी समजतं त्यांच्या कुंडलीने मृत्यू शराष्ट घेऊ आहे. हो असे लोक खूप आहेत. मग कधीतरी येतात, "अहो गुरुजी आम्हाला असं समजलं, आता आमचं काय होईल, काय आमचं भांडण आज तसं जमत नाहीच आहे आमचं, बघा तर काय, मग आता काय करायचं, मग आम्ही सोडून देऊ." आता असं नसतं. आता जर तुम्ही लव्ह मॅरेज केलंय, बऱ्याचदा कुंडली न पाहता लग्न झालेलं आहे किंवा काही वेळेस काही लोक समजलं तरी करायचे अशी भूमिकेतून करतात. मग याचा अर्थ असं नाही की तुम्ही आता त्रासही होत असतो काही वेळेस, असंही काही नाही, पण ते सोडून देणं हा त्याच्या मागचा भाग नसतो. आता जे झालंय ते व्यवस्थितरित्या पुढे कसं चालेल याचं मार्गदर्शन ज्योतिषशास्त्र करतं. जो असं सांगेल ना, "हो तुमचं मृत्यू शराष्ट घे, हे होणार आता नाही, कोणी ना तुम्ही कोणी divorce घ्या," जाईल. असा सांगणारा ज्योतिषी हा ज्योतिषशास्त्राचा पाईक नाही किंवा ज्योतिषशास्त्राचा लायक नाही. जे झालेलं आहे ज्याला म्हणतात पॉझिटिव्ह ऍस्ट्रॉलॉजी. ऍस्ट्रॉलॉजी पॉझिटिव्हली जो सांगतो की बघ ठीक आहे, जे झालं असू द्या, आता इथून पुढचा प्रवास अधिक चांगला कसा होईल हे बघ, हे बघा. आणि त्या दृष्टीने काय करा हे मार्गदर्शन जो करेल योग्य तो खरा ऍस्ट्रॉलॉजर. त्या ऍस्ट्रॉलॉजीचं महत्व हे जगत कल्याणासाठी आहे. बाकी जो निगेटिव्ह ऍस्ट्रॉलॉजी बसवणारे पण लोक आहेत की याला घाबरून घ्या, हे याला घाबरणं, त्या गोष्टीने घाबरणं, हा योग वाईट आहे ते करा. त्याचे उपाय योग्य करून घेणं आणि त्या व्यक्तीला आत्मिक ताकद देणं, आत्मशक्ती वाढवणं, त्याची विल पॉवर वाढवणं किंवा त्याला प्रॉपरली आपण योग्य सल्ला देणं, ज्योतिषशास्त्राचं हे काम आहे. आणि त्यासाठी शास्त्राची निर्मिती आहे. ज्योतिष विद्या ही ब्रह्मविद्या मानण्यात येते. भगवान ब्रह्मदेवांपासून ज्या वेद विद्या निर्माण झाल्या ज्यात एक वेद आणि दुसरं ज्योतिष हे वेदांमधला हा भाग आहे. त्यांनी ब्रह्मविद्या ती जीवन विकासाकरता आपण वापरणं किंवा योग्य व्यक्तीचा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं या दृष्टीने याचा वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे गुरुजी. तर आता हे जे ग्रह सांगतायत तुम्ही तर या ग्रहांचा प्रभाव समजून घेणं हे भविष्यातले जसं आपण म्हणतो की महत्वपूर्ण किंवा अचूक निर्णय घ्यायला आणि नियोजन करायला कसं मदत करतात. आता अनेक लोकांचा विषय असतो जसं शिक्षण आहे. बऱ्याचदा एज्युकेशन प्रत्येकाला सांगतो की कोणती लाईन घ्यावी हे 10वीला ठरवणं आवश्यक. कोणत्याही व्यक्तीची कुंडली हे तो जेव्हा 10वीत असतो तेव्हा 10वी पास होईल त्याचे जे काही मार्क असतील त्यावेळेस त्याचा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक असतं आणि तो प्रॉपरली घेणं हे कुंडली दाखवतो. पंचम स्थानामध्ये राहू किंवा शनी किंवा केतू असे ग्रह असतील असे लोक सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये चांगलं यश मिळवतात. आधुनिक शास्त्र जे असतं मग अशा लोकांनी सायन्स घेणं आवश्यक. जिथे पंचम स्थान ज्याला शिक्षण स्थान म्हणतात त्याचा संबंध समजा बुधाशी आला तर असे लोक व्यापारात पुढे गेला मग त्यांनी कॉमर्स ही लाईन घेणं आवश्यक. जर पंचम स्थानाचा संबंध समजा मंगळाशी आला तर अशा लोकांनी डॉक्टर व्हावं. कुंडलीमध्ये जर दशमा उच्चीचं मंगळ असेल किंवा कुंडलीत मंगळाची पोझिशन चांगली असेल तर असे लोक निष्णात डॉक्टर होऊ शकतात. म्हणजे प्रत्येक बाबतीत मुख्यतः करिअर कोणता चॉईस करावा. करिअरचे अनेक ऑप्शन सध्याच्या जीवनात आहेत वेगवेगळ्या प्रकारे. MBA आहे, BBA आहे, आर्ट्स सायन्स कॉमर्स आहे किंवा गव्हर्नमेंट जॉबचे असणार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, बँकिंग फील्ड आहे. तर याचा वापर करताना 10वीलाच आपली कुंडली तज्ञ व्यक्तीकडून बघावी म्हणजे ती लाईन ऑफ ऍक्शन आपण डिसाईड करू शकतो. जेणेकरून मग पुढची लाईन आपण 12वी नंतर तशी घेऊ शकतो आणि त्यामुळे जीवन विकास हा लवकर होतो. म्हणजे तुम्ही एखादी चुकीची लाईन घेतली गेली म्हणजे तुम्ही करू शकणार नाही असं नाही. अगदी चिकाटी आणि याच्यात हार्ड वर्किंग आहे. आणि जो जरी समजा तो एखाद्या कॉमर्स लाईनचा माणूस असेल ऍक्च्युली कॉमर्स घेतला असेल तो CA पटकन झाला असता, ICW झाला असता किंवा त्या माध्यमातून फायनान्स सेक्टरमध्ये पुढे गेला असता. जसे आज आपण पाहतो मोठमोठे CEO असतात परंतु त्यांनी विचाराने इंजिनिअरिंग केली. असे अनेक लोकांचे पत्रिका माझ्याकडे आहेत. मग ते इंजिनिअरिंग होणार नाही असं नाही, त्याची मेहनत आहे, टॅलेंट त्याच्यात आहे, थोडासा वेळ लागेल किंवा कष्ट होईल सुद्धा. नाही पहिल्या अटॅक मध्ये सुद्धा होईल परंतु त्याला जॉब मिळताना अडचण. तुम्हाला का या नोकरी का मिळत नाही, एवढं शिकलाय, फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन आहे. अनेक कुंडल्या माझ्याकडे अगदी परदेशातून रिटर्न जाऊन आलेले MS झालेले लोक येतात. हा परदेशात होता, 2 वर्ष MS केलं आणि लोकांना तर नोकऱ्या मिळत आणि माझ्याच मुलाला का बरं मिळत नाही, हा घरी आला आणि आता त्याला नोकरी मिळत. कुंडली बार लक्षात आला की याचा व्यापार क्षेत्रात योग होते आर्थिक, त्याने बिझनेस मध्ये, परंतु तो MS कॉम्प्युटर झालेला आहे आणि त्याला नोकरी नाही. अशा माझ्याकडे 2-3 केस परवा आहे. म्हणजे अशा घटना घडतात. त्याचं कारण का तर जेव्हा आपण
कुंडली शास्त्रानुसारची लाईन नाही घेतली, हम्म. दुसरी घेतली गेली. चिकाटी मेहनत, हार्ड वर्किंग आणि टॅलेंट या तीन माध्यमातून तो डिग्री घेईल कोणती पण. मी असं नाही म्हणत, काही वेळेस अडचणी सुद्धा येतात काही बाबतीत, पण काही जण टॅलेंटच्या माध्यमातून घेईल. पण जीवन विकासाकरता प्रश्न येतो तेव्हा एक तर त्याला ते फील्ड सोडावं लागतं, दुसऱ्या फील्डमध्ये काम करावं लागतं, किंवा तिथे त्या फील्डमध्ये प्रॉपर जॉब मिळत नाही, तो त्या बाबतीत अनसॅटिस्फाईड असतो. म्हणून करिअर चॉईस करणं हे सध्याच्या युवा पिढीचं फार मोठं जिकरीचं काम असतं, जे युवा देशासाठी फार महत्वाचं असतो. म्हणून मी प्रत्येकाला सांगेल का तुम्ही श्रद्धावान असा नसा, कुंडली मानत असा नसा, परंतु करिअर चॉईस साठी एकदा तज्ञ व्यक्तीचा जरूर सल्ला घ्यावा, एक चान्स घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला नाही पडलं तर तुम्ही ते करावं, मी असं म्हणत नाही का त्याचं ऐका. पण तुम्हाला वाटलं नाही वहिनी बरोबर सांगितलेले, आपल्या अप्रोच जीवन विषय किंवा सब्जेक्ट वाईज याच्यात जास्त मार्क पडतात आपल्याला, त्यांनी त्याप्रमाणे जर केलं तर त्याचं जीवन हे लवकर फास्टली पुढे जाऊ शकतं आणि जीवनातील सेटलमेंट लवकर होऊ शकते, जी प्रत्येकाला अपेक्षित असते. त्यामुळे काळात हे फार त्यामुळे करिअर आणि ऍस्ट्रॉलॉजी याचं एकमेकांशी अत्यंत घट्ट कोरिलेशन आहे. जे तुम्ही उपयोगात आणलं तर तुमचं जीवन एक प्रकारे आनंदी आणि लवकर सेटलमेंटच्या दृष्टीने आपल्याला सगळ्या गोष्टी योग्य याच्यात होतील. म्हणजे करिअर व्यवस्थित झालं, लग्न झालं, मुलं झाली, म्हणजे तो एक मार्ग सेटलमेंट त्याला म्हणतो की जे सहजगत्या इझिली होईल, याच्यात काही शंका नाही. गुरुजी, आता आजच्या एपिसोडचा जातानाचा शेवटचा प्रश्न की ग्रहदशेचा आपल्या लाईफ वरती परिणाम कसा होतो आणि या कालावधीत आपण कसं नॅव्हिगेट करायला पाहिजे. जसं तुम्हाला मी म्हटलं की रास, नक्षत्र, दशा, महादशा, दशा पण असतात. म्हणजे जसं हे 9 ग्रह आहेत, 9 ग्रहांच्या दशा महादशा पण जीवनात असतात. म्हणजे त्या त्या प्रकारचा कालखंड ते घेऊन येतात. आपली रास जर वृश्चिक असेल तर वृश्चिक राशीला शुक्र महादशा, प्रत्येक ग्रह जो आहे तो विशिष्ट दशांमध्ये जीवनात येतो. पण माणसाचं आयुष्य साधारण 100 वर्ष पकडलेलं आहे, तर प्रत्येक ग्रहाला तितकी वर्ष आयुष्यातल्या दशा असतात. शनी महादशा असेल तर ती प्रत्येकाच्या आयुष्यात 19 वर्ष असतात. मग परत त्याच्यात उपदशा असतात, म्हणजे शनीचे परत 9 दशा असतात. अच्छा. म्हणजे त्यामुळे एखादी कुंडलीचा अभ्यास करताना त्या विशिष्ट जीवनामध्ये त्याची कोणती दशा चाललेली त्याचा पण परिणाम जीवनावर होत असतो. एखाद्या व्यक्तीची गुरु महादशा चालली असेल आणि गुरु महादशेचा गुरु अंतरदशा असेल, त्याच्यात गुरु उपदशा पण असते. 3 प्रकार: महादशा, उपदशा, अंतरदशा आणि उपदशा. तर ती व्यक्ती आणि असं योगायोगाने तो एज्युकेशनचा टाइम असेल त्याचा, या दशा प्रत्येक वेळेस सारख्याच येतात असं नाही. पण एखाद्याच्या कुंडलीत गुरु महादशा, गुरु अंतरदशा आणि गुरु उपदशा, ती व्यक्ती नंबर 1 टॉपला येते. म्हणजे मेरिट मध्ये नंबर 1 जे लोक असतात त्यांच्या जीवनात हा एक प्रकारचा योग्य वेळेस तो आलेला आहे. म्हणजे समजा एखादा युपीएससी एक्झाम देतोय आणि त्याच्या कुंडलीत रवी उच्चीच आहे आणि त्याच्या कुंडलीत गुरु महादशा, गुरु उपदशा, गुरु अंतरदशा आली, तो 100% सिलेक्ट होणार आणि IAS ऑफिसर बनणार. म्हणजे इझिली 2 अटेम्प्ट किंवा 1 अटेम्प्ट मध्ये सिलेक्ट होणार. हे जे असं गणित असतं, म्हणजे दशा महादशांच्या जीवनावर परिणाम हा अशा प्रकारे पॉझिटिव्ह होत असतो. म्हणून त्या जीवनात योग्य वेळेस योग्य आल्या तर ते अधिक प्रभावशाली परिणाम, परफेक्ट टायमिंगला परफेक्ट गिअर पडला असं. जसं शुक्र महादशा, शुक्र महादशा एकाच्या जीवनात असेल, ती शुक्र महादशा माणसाच्या तरुण अवस्थेत आली पाहिजे, तेव्हा त्या तारुण्याचा त्याला आनंद घेतात. आता एखाद्याच्या वयाच्या 17व्या वर्षी शुक्र दशा आली, 65व्या वर्षी महादशा आली, 60व्या वर्षी आली, आता म्हातारपणी शुक्र महादशा आली, तर लोक त्याला मठाचं लागलं. बिचारा त्याच्या मनात काही भावभावना निर्माण झाल्या, शृंगारिक विचार आले, तो असं काही वागायला लागले. मग लोक 10 मॅड झाले, तो मॅड नाही झालेला, त्याच्या जीवनामध्ये वयाच्या लॅटर स्टेज मध्ये ती आली. आता असं पण घटना आणि मजेशीर गोष्टी समाजात बघायला मिळतात का बाबा 2 लग्न केले, होतात ना. हे जे प्रकार आपण समाजात अनुभवतो किंवा पेपर मध्ये वाचतो, मग कौटुंबिक ताणतणाव निर्माण होतात. पण तो त्याचा दोष नसतो, या दशा महादशांचे प्रभाव असतात. पण हे जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्ही ह्या गोष्टी टाळू शकता. बाबा आपल्या देशात शुक्र महादशा आले, आपलं म्हातारपणी आपण काळजी घेतली पाहिजे. आपलं संसार, मुलं यांच्यापासून आपलं एक कौटुंबिक एक स्टेटस आहे तो चुकला नाही पाहिजे. म्हणजे अशा घटना आपण स्वतःहून प्रयत्नपूर्वक टाळू शकतो. अगदी ज्योतिष शास्त्राचं महत्व या ठिकाणी का एखाद्या गोष्टीची जर माहिती असते, तज्ञ ज्योतिषी सांगेल का गुरुजी तुम्ही काळजी घ्या, बरं तुमची 60व्या वर्षी शुक्र महादशा चालू होते, तुम्हाला ती 19 वर्ष असणार आहे, या 20 वर्षात तुमच्याकडून अशा काही चुकीच्या घटना घडायला नको. कशा बेस्ट पैकी तुम्ही योग्य सांभाळून राहा. आणि तरुण अवस्थेत कोणी असं केलं तर लोक एवढा विचार करत नाही. नवरा बायको असतात, त्यांचं कुटुंब असतं. तर सांगायचा उद्देश कसा, तर म्हणून कुंडलीचं एक प्रकारचं योग्य मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडून घेणं ह्या अर्थाने योग्य आहे की दशा महादशांचा जर अभ्यास आपल्याला योग्य तज्ञ माणसांनी सांगितला
त्यावेळेला तो आपल्याला एक सल्ला देतो किंवा एक प्रकारची हे देतो की तुम्ही आता हे करा, हे करणं योग्य आहे, हे करणं योग्य नाही. आणि त्याप्रमाणे जीवनात आपण अवलंबलं किंवा त्याप्रमाणे अटेंटिव्ह राहिलो तर आपल्याला काही जे हजार्स गोष्टी आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी त्या टाळता येतात. तर ग्रह म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांचा परिणाम आपण बघितला, तर आता नेमकी ज्योतिषशास्त्र आपली जी जन्मकुंडली असते तिच्यामध्ये जी 12 घरं असतात ती कोणती असतात, त्यांचं स्थान काय आहे, तर ह्या विषयी आपण चर्चा करणार आहोत फक्त पुढच्या एपिसोडमध्ये. तर ज्योतिष विद्या वाचस्पती डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी यांच्यासोबतचा हा जो ज्योतिषशास्त्राचा प्रवास आहे तो आपला असाच चालू राहणार आहे. लवकरच भेटूयात आपण जे मी आता सांगितलं की कुंडलीतल्या 12 घरांविषयी जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.